नमस्कार मित्रांनो, मी कुमार सोनकांबळे. बुद्धवाणी या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करीत आहे. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपण एक असा सुंदर विषय घेऊन आलेला आहे. या विषयामध्ये आपणाला खूप काही अशी माहिती मिळणार आहे. आपण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो, आजचा विषय जे आहे धम्मचक्र आणि भारतीय राष्ट्रध्वज. आपल्या भारताचा जो राष्ट्रध्वज आहे, जो तिरंगा आहे, जो वरचा केसरी, मध्ये पांढरा आणि त्यानंतर हिरवा आणि त्या पांढऱ्या कलरमध्ये ध्वजामध्ये एक अशोक चक्र असे आपणाला आढळते आणि ते आपला राष्ट्रध्वज आहे. राष्ट्रध्वज जेव्हा अंमलमध्ये आला, ही कशा प्रकारे आलेला आहे आणि राष्ट्रध्वजाचे यामध्ये धम्मचक्राचे काय महत्त्व आहे, त्याला आपण अशोक चक्रसुद्धा म्हणलं जातं. यावर आपण आज चर्चा करणार आहोत. भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र जे अशोक चक्र आहे, जे राष्ट्रीय ध्वजावर आणण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केलेला आहे आणि ज्यावेळेस ते धम्मचक्र आणण्यासाठी संविधान सभेमध्ये यावर चर्चा झाली, ती चर्चा बाबासाहेबांनी कशाप्रकारे या कमिटीमधल्या सदस्याद्वारे करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आहे, ते आज आपण पाहणार आहोत, ऐकणार आहोत. कृपया तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला व्यक्त करून दाखवा. मित्रांनो, धम्मचक्र काय आहे यावर ही माहिती आज आपण बोधिसत्व आंबेडकरांचे बुद्ध धम्म मिशन आदरणीय श्याम तायडे साहेब, ते IAS आहेत, त्यांनी लिहिलेल्या एका पुस्तकामधील हा विषय आपण संग्रहित केलेला आहे. धम्मचक्र 4 आर्य सत्यांचे प्रतीक आहे असे त्यांनी म्हणलेले आहे. ते आपण कशा प्रकारे आहेत आपण माहिती घेऊया. 24 आर्यांनी युक्त असा धम्मचक्र सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील लायन कॅपिटलवर आढळतो. धम्मचक्राला अशोक चक्र असेही म्हणतात. धम्मचक्रातील 24 आरे अनुलोम प्रतित्य समुत्पादाच्या 12 काड्या आणि प्रतिलोम प्रतित्य समुत्पादाच्या 12 काड्या यांचे प्रतीक आहे. आपण पाहतो त्या धम्मचक्रामध्ये 24 काड्या आहेत. अनुलोम आणि प्रतिलोम हे अशा प्रकारे आहेत. अनुलोम प्रतित्य समुत्पादाच्या 12 काड्या दुःख आणि सुखाचे कारण ही 2 आर्य सत्ये दर्शवितात. प्रतिलोम प्रतित्य समुत्पादाच्या उरलेल्या 12 काड्या दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग ह्या 3ऱ्या आणि 4थ्या आर्य सत्यांचे प्रतीक आहे. अशा प्रकारे धम्मचक्र हे प्रतित्य समुत्पाद या सिद्धांताने चित्रमय रेखांकित केलेलं आहे. धम्मचक्र अशा प्रकारे बुद्धाचे तत्वज्ञान दर्शविते, ते आर्य सत्यांचे प्रतीक आहे. धम्मचक्र हे तथागताने सारनाथ येथील मृगदाय वनात गतिमान केले होते. धम्मचक्र आणि भारतीय राष्ट्रध्वज हे कशा प्रकारे तयार झालेलं आहे आपण पाहूया. भारतीय राष्ट्रध्वजाच्या मधल्या पट्ट्यावर धम्मचक्र रेखांकित केलं आहे. राष्ट्रध्वजामध्ये 3 पट्ट्या आहेत, ती पांढरी पट्टी जी मधली आहे त्यावर रेखांकित केलेलं आहे. भारताच्या घटना समितीने 22 जुलै 1947 या दिवशी राष्ट्रध्वजास मान्यता दिली. राष्ट्रध्वज मान्य करण्याविषयीचा ठराव घटना समितीसमोर कोण पहिल्यांदा हे केले? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ठेवला. या ठरावामध्ये राष्ट्रध्वजाच्या मधल्या पट्ट्यावर सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील लायन कॅपिटलवरील धम्मचक्र रेखांकित केला जाईल असा उल्लेख होता. त्या प्रसंगी घटना समितीच्या अनेक सदस्यांनी सम्राट अशोकाच्या कर्तृत्वावर आणि धम्मचक्रामध्ये निहित असलेल्या स्वतंत्र भारताच्या आदर्श आणि इच्छा आकांक्षावर प्रकाश टाकला. ही चर्चा संविधान समितीने संविधान सभेमध्ये केलेली आहे. आपल्या भाषणात पंडित नेहरू यांनी म्हणाले, अशोकाच्या बाबतीत भारताचाच नव्हे तर संपूर्ण जगाच्या इतिहासातील सर्वात उज्ज्वल असे नाव असा उल्लेख केला आणि घोषणा केली. भारताच्या इतिहासातील अशोकाचा काळ हा खऱ्या अर्थाने भारतीय इतिहासाचा आंतरराष्ट्रीय काळ होता. भारतीय इतिहासाचा आंतरराष्ट्रीय काळ होय. तो फक्त राष्ट्रीय काळ मुळीच नव्हता.
भारताचे राजदूत त्या काळात दूरदूरच्या देशामध्ये साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी गेले नाहीत, तर ते शांतता, संस्कृती आणि सदिच्छा यांच्या वाढीसाठी परदेशात गेले, असा तो काळ होता. पंडित नेहरू पुढे म्हणाले, त्यामुळेच हा ध्वज जो आपल्या समोर ठेवण्याचा मला मान प्राप्त झालेला आहे. मला आशा व विश्वास आहे की विस्तारवाढीचा, साम्राज्यशाहीचा व दुसऱ्यावर प्रभुत्व गाजविण्याचा पुरस्कार करणारा ध्वज असणार नाही, तर तो फक्त आमच्याच स्वातंत्र्याचा नाही, तर ज्या ज्या व्यक्ती त्याचा आदर्श घेतील त्या सर्वांचा स्वातंत्र्य प्रतीक ठरेल. त्यांनी सर्व आशावाद व्यक्त केला की जेथे जेथे हा ध्वज जाईल तेथे तेथे तो सर्व लोकांच्या स्वातंत्र्याचा, मित्रत्वाचा संदेश तेथे पोहोचेल आणि असाही संदेश लोकांपर्यंत पोहोचवेल की भारत जगातील सर्व राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करील आणि ज्या राष्ट्रांना स्वातंत्र्य प्राप्त करावायचे आहे त्यांना भारत मदत करील. घटना समितीचे सदस्य V.I. मुनिस्वामी पिल्लई यांनी अशोकाच्या सारनाथा येथील लायन कॅपिटलवरचे स्वागत केले. अशोकाने आपल्याला श्रेष्ठ असे पंचशील दिलेले आहे असे विधान करून जे बुद्धाचे तत्व दुःखाच्या खाईत पडलेल्या मानवाला अमूल्य अशी सहानुभूती दर्शविते, तेच बुद्धाचे तत्व हा ध्वज मान्य करून या देशामध्ये फुलविले जाईल, अशा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. अशोक चक्र हे धम्मचक्र आहे असे विचार डॉक्टर राधाकृष्णन यांनी मांडले आहे. आणि दुसरे सदस्य सय्यद मोहम्मद सादुल्ला यांच्या मते राष्ट्रध्वज या देशासाठी पुढील आदर्श आणि इच्छा प्रदर्शित करतो. अशोकाचा धम्मचक्र हा त्या भारताच्या महान बौद्ध सम्राटाच्या काळातील लोकांची परिस्थिती प्रदर्शित करतो. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक भरभरासाठी राज्य केले नाही, तर त्यांच्या साम्राज्यातील लोकांचे समाधान, शांती आणि उत्कर्ष यासाठी त्यांनी राज्य केले. राष्ट्रध्वजामध्ये अंतर्भूत असलेले हे राष्ट्रचिन्ह देशातील प्रत्येक प्रशासक आणि या देशातील प्रत्येक नागरिक यांना याची आठवण करून देईल की आपण आपल्या भूतकाळ विसरला पाहिजे आणि भविष्यकाळाविषयी विचार केला पाहिजे आणि महान बौद्ध सम्राट अशोकांची परंपरा पुढे चालविली पाहिजे आणि आपल्याला नेहमीसाठी शिकविले गेले पाहिजे की आम्ही फक्त आमच्या बौद्धिक प्रगतीसाठी प्रयत्न करणार नाही, तर आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा प्रयत्न करणार आहोत. हा चक्र हे धार्मिक प्रगती आहे आणि आपण आपले सामाजिक जीवन धार्मिक जीवनापासून वेगळे करू शकत नाही. हा ध्वज ज्याने आपला मित्रत्व आणि बंधुत्वाचा संदेश संपूर्ण जगभर पसरविला त्या महान सम्राट अशोकाच्या धम्मचक्राचे प्रतीक आहे, असे विधान सरोजिनी नायडू यांनी केले आहे. अशा प्रकारे राष्ट्रध्वज स्वीकारल्यानंतर या देशातील लोक आणि प्रशासन हे बुद्ध आणि अशोकाची परंपरा लोकांच्या सुख समाधानासाठी आणि उत्कर्षासाठी या देशात चालवितील अशी आशावाद आणि विश्वास केला आहे. या घटना समितीच्या सदस्यांनी घटना समितीमध्ये चर्चा करून ते त्यांचे विचार व्यक्त केले होते. घटना समितीचे एकमताने राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी उभे राहून भारताचा राष्ट्रध्वज स्वीकारला. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांचे विधान होते की यामध्ये प्राचीन काळापासून या भारताची परंपरा तथागत भगवान बुद्धाच्या नंतर सम्राट अशोकांनी चालवली आणि त्या ध्वजामध्ये अशोक चक्र सम्मिलित झाले पाहिजे असे त्यांचे विधान होते आणि त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपले प्रयत्न केलेले यशस्वी झाले असे आपणाला दिसून येते. स्वतंत्र भारताचा राष्ट्रध्वज तयार करण्यासाठी समिती नेमवली. त्या समितीने हे सर्व काही एकजुटीने एकमताने कोणामध्ये विभेद न करता त्यांनी यशस्वीपणे हा ध्वजासाठी संमती दिली. 23 जून 1947 रोजी स्थापन केलेल्या ध्वज समितीने 14 जुलै 1947 रोजी तिरंगा ध्वजाचा भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय घेतला. या समितीने या ध्वजाच्या मधल्या पट्ट्यावर सारनाथ येथील अशोकाच्या लायन कॅपिटलवरील चक्र रेखांकित करण्याचा निर्णय घेतला. हाच आज निर्णय भारताच्या राष्ट्रध्वजावर आपणाला दिसून पडते. मित्रांनो, हा विषय होता
भारताच्या राष्ट्रध्वजावर धम्मचक्र, अशोक चक्र कशा प्रकारे घेण्यात आले या विषयावर आपण चर्चा केलेली आहे. मित्रांनो, विषय आवडल्यास कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया आम्हाला कळवा. नमो बुद्धाय, जय भीम.